सावजी जेवण म्हटलं की चिकन मटणाची आठवण येते. सावजी मटण आणि चिकन जेवढं टेस्टी असते, जेवढं चवीला चविष्ट असते, त्यापेक्षाही जास्त चविष्ट त्यांच्या साध्या भाज्या असतात. त्यात फार कमी मसाले असतात, पण भाज्यांची चव अगदी उत्तम अशी असते आणि बनवायला सुद्धा सोपी असतात. आणि इथे मी त्यांच्याच भाज्यांपैकी एक भाजी इथे मी घेऊन आलेली आहे. तर ती कोणती? समोर व्हिडिओत बघूच या. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करून बघू नका. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे बघा मी चण्याची डाळ घेतलेली आहे. वाटीच्या प्रमाणाने त्या वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि त्यात वरपर्यंत साधारणतः 3 ज्या वाटीने मी डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी 3 वाटी एवढं अंदाजे पाणी घातलेलं आहे आणि याला ओव्हरनाईट भिजत ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बघितल्यानंतर पूर्ण डाळ आपली छान भिजलेली होती. जर तुम्हाला भिजवायची नसेल तर तुम्ही याला वेळेवर शिजवू शकता. म्हणजे डाळ टाकायची, पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचं. त्याचबरोबर इथे मी मोठ्या साईजचे 5 कांदे घेतलेले आहे. मीडियम साईजचे असेल तर तुम्ही 7-8 घेऊ शकता. मी इथे मोठे मोठे 5 कांदे घेतलेले आहेत आणि याला बारीक चॉप करून घेणार आहे. म्हणजे एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही, रफली चॉप पण नाही, म्हणजे मीडियम साईजचे आपले कांदे कापून घेणार. तर इथे बघा डाळ पण छान भिजलेली आहे, रात्रभर भिजवली तर. तर आता याला मी बाजूला ठेवून देते आणि कांदे पण इकडे माझे कापून झालेले आहेत. बघा एवढे सारे कांदे कापले आहेत मी. 5 कांदे भरपूर मोठे कांदे होते त्यामुळे एवढे मोठे झालेले आहेत. छोटे छोटे मीडियम साईजचे असेल, छोटे असेल तर 10-12 घ्या आणि मीडियम साईजचे असेल तर 7-8 घ्या. त्यानंतर गंजात मी 2 माप तेल टाकलेलं आहे. तेल फार कमी घालायचं नाही आहे या भाजीत, साधारणतः थोडं जास्तच असते यांच्या भाजीत तेल. आणि मी सावजी आहे त्यामुळे मला या भाजीत काय काय घालतात आणि यातली सिक्रेट इन्ग्रेडियंट्स कुठली आहे ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणारच आहे. तर इथे 2 माप तेल घातलेलं आहे. त्यानंतर कांदा घातलेला आहे. पूर्ण जेवढाही कांदा कापून घेतला त्याला मिक्स करून घेतलं आहे आणि पूर्ण भाजीचं मीठ आत्ताच मी एका वेळेला घालते, नंतर मी मीठ घालणार नाही आहे. कारण की कांदा शिजायला मीठ टाकलं की कांदा लवकर शिजतो. त्यामुळे इथे मी 1.5 चमचा घातला आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मीठ घालू शकता. तर याला छान मिक्स करून घेतलं आहे आणि कांदा आपल्याला मंद आचेवर छान शिजू द्यायचा आहे. कांदा शिजायला, ही भाजी शिजायला थोडी वेळ लागते कारण याला मंद मंद आचेवरच आपल्याला शिजवायचं. तर आता झाकून याला मी छान शिजू देणार आहे. व्यवस्थित असं थोड्या वेळात ओपन केलेला आहे तर कांदा हलकासा सॉफ्ट झालेला आहे. थोडा खाली लागतो पण घाबरायचं नाही, लागू द्यायचं, अधामधात फिरवत राहायचं. सोबत तुम्ही तुमच्या घरची कामंसुद्धा आटपवू शकता. मी भाजी घातलेली होती, सोबत मी माझे घरचे कामंसुद्धा करत होती. तर परत झाकून ठेवलेला आहे आणि याला परत शिजू दिले. बघा छान असा गुलाबी झालेला आहे, थोडासा ब्राऊन झाला, खाली लागलेला आहे, खालतून लागलेला आहे, ते सोडवून घेतलेलं आहे मी व्यवस्थित असं. तर त्यानंतर इथे घातलं आहे अद्रक लसूण कुटून घातलेला आहे. अद्रक लसूण कुटून घातल्याने भाजीची चव खूप छान अशी येते. मी नेहमी माझ्या भाज्या जेव्हा घालते, काही ठराविक भाज्या असतात ज्यात मी अद्रक लसूण हे कुटूनच घालते, त्याने चव खूप छान येते. तर आता थोडं लागलेलं आहे खाली, तर त्याला मी सोडवून घेतलं आहे. मस्त असा ब्राऊन असा कांदा छान सॉफ्टसुद्धा झालेला आहे. तर आता मी याला छान व्यवस्थित होऊ देते. आता मी सगळं मिक्स झाल्यानंतर जी भिजलेली डाळ आहे तीसुद्धा मी घालून घेते आहे. म्हणजे आता डाळसुद्धा सोबत शिजणार आहे. तर तुम्हाला कळलंच असेल या भाजीचं नाव काय आहे. तर या भाजीचं नाव आहे डाळ कांदा, ज्याची चव खूप छान येते. नॉनव्हेजसुद्धा फिक्कं पडते, एवढी जबरदस्त. डाळ घालून घेतल्यानंतर मिक्स केलं आहे आणि याला शिजू देणार आहे. तर आता थोड्या वेळानंतर 5 मिनिटांनंतर ओपन केलं आहे तर डाळसुद्धा अर्धी शिजलेली आहे. आता यात सुके मसाले घालायची वेळ आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे, नवनवीन रेसिपीज आहे, सावजी स्पेशल रेसिपीज आहे, त्या नक्की बघा. त्याचबरोबर मी एंड स्क्रीनला सुद्धा नवनवीन छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. त्याचबरोबर आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या आणि शेअर तर नक्कीच करा. त्यानंतर इथे सुके मसाल्यामध्ये फक्त साधे मसाले घातलेले आहे मी. फक्त हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि 2 चमचे तिखट घातलेलं आहे. मीठ आपण आधीच घातलेलं आहे त्यामुळे मीठ आपल्याला आता घालायचं नाही आहे. सुके मसाले घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे गरम मसालासुद्धा घातलेला नाही आहे, तरी भाजीची चव खूप छान आलेली आहे. छान घालून घेतलं आहे, 5 मिनटं झाकून शिजू दिलं. त्यानंतर पाणी घातलेलं आहे, वरपर्यंत पाणी घालायचं. पहिल्यांदा आपण थोडं जास्त पाणी घातलं तरीही काळजी नाही, कारण की डाळ शिजायला आपल्याला पाणी लागतेच.
तर पाणी झालं, एक उकळी येऊ दिली, त्यानंतर कोथिंबीर घालून याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे, अगदी व्यवस्थित चांगलं पूर्ण डाळ शिजतपर्यंत. तर झाकून मी परत शिजू दिलं, छान उकळलेली आहे बघा, व्यवस्थित अशी वाफ पण खूप छान येते. तर आता सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे हे आहे 1 चमचा आमचूर घातलेला आहे, कारण की आमचूर जोपर्यंत तुम्ही घालणार नाही तोपर्यंत या भाजीला चव येणारच नाही. थोडंसं तरी आमचूर किंवा आंबट घालायचं, टमाटर घालायचे नाही किंवा चिंचसुद्धा घालायची नाही. हवं तर कच्ची कैरी असेल ती घालू शकता किंवा आमचूर आपल्याकडे अवेलेबल असतं ते घालायचं. त्यानंतर आपण इथे भाजी शिजली की नाही शिजली ते चेक करण्यासाठी डाळीचा दाणा, जी डाळ टाकली आहे त्यातला एक दाणा काढायचा. बघा आता इथे मी डाळीचा दाणा काढलेला आहे आणि दाबून बघितला तर छान शिजलेली आहे. तर अशी शिजतपर्यंत होऊ द्यायची आणि घट्ट पण बघा किती मस्त आलेली आहे आणि चव तर खूप छान आली. आता परत मी कोथिंबीर घालते आणि सर्व करते. यात आता तुम्हाला कांदा दिसणार नाही. खूप छान अशी घट्ट भाजी झालेली आहे, चवीला खूप छान. आणि या उन्हाळ्यात नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मला नक्की कळवा. तर यावेळेला नक्की बनवा, नक्की करा आणि मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.